भाजप आमदार प्रवीण दटके यांनी ओबीसी उपोषणाला पाठिंबा दिलाय। नागपूरमधल्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला त्यांनी ही भेट दिली। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलंय। मराठा समाजाचे एकीकडे आरक्षण मुंबईमध्ये सुरू झाले आणि त्या पार्श्वभूमीवर ओबीसींनी सुद्धा आपला मोर्चा उघडलेला आहे। नागपूरमध्ये ओबीसी कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याला भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन सुद्धा दिलंय। ओबीसी महासंघ अनेक वर्ष अशा चर्चांनंतर त्यांनी ओबीसीच्या अनेक मागण्या पूर्ण करतोय। त्यामुळे चर्चेशिवाय मार्ग नाही। मराठा बांधवांचं आरक्षण त्यांच्याकरता आणि ओबीसी बांधवांचं आरक्षण ओबीसी बांधवांकरता याच्यामध्ये कुठेही सहमिश्र होणार नाही। प्रत्येकाचा अधिकार अबाधित राहील असाच निर्णय महायुतीचं सरकार मान्य देवेंद्रजी, मान्य एकनाथ शिंदे, मान्य अजितदादा पवार घेतील असा मला विश्वास आहे। आपले साखळी उपोषण नागपुरात सुरू आहे। त्या साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून मी इथे आलो आहे।